कधी तुम्ही देवाला म्हटलं आहे का, प्रभू माझ्या इच्छा पूर्ण कर? पण आज देव विचारतो आहे, तू माझी इच्छा स्वीकारशील का? प्रेज लॉर्ड. प्रियांनो, देवाची इच्छा स्वीकारणे सोपं नसतं. कारण आपली योजना वेगळी असते, आपली स्वप्न वेगळी असतात, आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण देवाची योजना नेहमी सर्वोत्तम असते. येशू जेव्हा गेत्सेमने बागेत प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांनी म्हटलं, माझी इच्छा नव्हे पण तुझी इच्छा पूर्ण हो. त्या शब्दात वेदना होती, पण त्या शब्दात पूर्ण समर्पणही होतं. देवाची इच्छा कधी कधी कठीण वाटते, पण ती आपल्याला आपल्या सोयीच्या बाहेर नेते. ती आपला अभिमान मोडते, ती आपल्याला घडवते. रोमकरास पत्र 12:2 सांगते, देवाची इच्छा चांगली, आनंददायक आणि परिपूर्ण आहे. आज कदाचित तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला उत्तर समजत नाही, जिथे योजना तुटल्यासारखी वाटते. पण लक्षात ठेवा, देव चूक करत नाही. स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे विश्वासाचा सर्वोत्तम स्तर आहे. आज ठामपणे म्हणा, प्रभू माझी स्वप्न तुझ्या चरणी ठेवतो. माझी इच्छा नव्हे, तुझी इच्छा पूर्ण हो. जेव्हा तुम्ही देवाची इच्छा स्वीकारता, तेव्हा तुमचं जीवन तुमच्या योजनेत सुरक्षित होतं. आमेन. गॉड ब्लेस.